सामनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक। राज्यात फिक्सर आणि दलालांचं पीक आलंय, हे पीक कापण्याचं सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवलंय। त्यांचं अभिनंदन अशा शब्दात फडणवीसांचं कौतुक। बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार निवडणूक होण्याची शक्यता। शरद पवारांच्या पक्षाकडून माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक लढवण्याची तयारी। तर सध्या माळेगाव साखर कारखाना हा अजित पवारांच्या ताब्यात। शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांची हायकोर्टात धाव। आमदार महेश सावंत यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका। महेश सावंत यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका। हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष अशोक हिंदुजा यांनी महाकुंभ मेळ्यात सहकुटुंब केलं पवित्र स्नान। कुंभमेळ्यात केलेल्या नियोजनाबद्दल केला आनंद व्यक्त। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं देखील कौतुक केलंय। मंत्र्यांच्या विशेष ओएसडी नेमणुकीबाबत शासनाचा आदेश जारी। एकूण 7 मंत्र्यांच्या ओएसडीची नेमणूक। मुंबई महानगरपालिकेवर मनसेचा मोर्चा। मालाड येथील विविध विभागाच्या पायाभूत सुविधांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक। माथाडी कामगार युनियनच्या सुमारे 29,000 माथाडी कामगारांचा भाजपात प्रवेश। चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार। रत्नागिरीत माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजापूर विधानसभा मतदारसंघात वर्चस्वाची लढाई। कोकणातल्या राजापूर विधानसभा मतदारसंघात दोनही शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन आणि वातावरण निर्मिती। पनवेल महानगरपालिकेचा 2025-26चा अर्थसंकल्प सादर। 3,873.86 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय। यामध्ये लिव्हेबल सिटीसाठी विविध प्रकल्पांचा समावेश असणार आहे। हर्षवर्धन सपकाळ यांना झटका। माजी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विजय अंभोरे यांचा काँग्रेसला रामराम। उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने पहाटे अभिषेक संपन्न। तसंच मंदिरात महादेवाच्या नामस्मरणात भक्तिमय वातावरण निर्माण। माळशिरस तालुक्यातील वेळापूरमध्ये श्री अर्धनारी नटेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी। श्री अर्धनारी नटेश्वर देवाची महापूजा। भगवान शंकर आणि माता पार्वती यांची एकत्रित असणारी पिंडीवरील अलंकारयुक्त मूर्ती हे या मंदिराचं विशेष वैशिष्ट्य आहे। महाशिवरात्री निमित्त दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील खिद्रापूरच्या महादेव मंदिरामध्ये लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। हर हर महादेवच्या जयघोषाने परिसर दुमदुमून निघालाय। महाशिवरात्री महोत्सवानिमित्त ओंकारेश्वर महादेव मंदिरावर आकर्षक रोषणाई। मंदिर भाविकांसाठी 24 तास खुलं। तसंच विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन। महाशिवरात्री निमित्त काशी विश्वनाथाला दुग्धाभिषेक। भल्या पहाटे महाआरती, धूपदीप दाखवून विश्वनाथांची करण्यात आली पूजा। काशी विश्वनाथ मध्ये 10,000 नाधा साधू दाखल। हर हर महादेवाचा जयघोष करत हातात त्रिशूल गदा आणि अंगाला भस्म लावत विश्वनाथाच्या दर्शनाला रवाना। राज्यभर महाशिवरात्रीचा उत्साह। कोलकातामधील देखील आदी भूतनाथ शिव मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। शिवदर्शनासाठी भाविकांची गर्दी। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी गौरी शंकर मंदिरात केली प्रार्थना। दुग्धाभिषेक करत केली महादेवाची पूजा। महाशिव मंदिरात दिल्लीचे मंत्री आशिष सूद दाखल। तर पिंडीला दुग्धाभिषेक करून घेतलं दर्शन। दिल्लीतील झंडेवाल मंदिरात सूद यांनी केली प्रार्थना। महाशिवरात्री निमित्त दिल्लीतील झंडेवाल मंदिराला आकर्षक रोषणाई। मंदिरात पिंडीला दुग्धाभिषेक करून भाविकांची प्रार्थना सुरू। ओडिसामधील भुवनेश्वर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मंदिरयाळी। तर लिंगराज मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची दूरपर्यंत रांगा। महाशिवरात्री निमित्त झारखंडमधील बाबा वैद्यनाथ मंदिरात भाविक मोठ्या प्रमाणात दाखल। देश विदेशातील भाविकांचा हर हर महादेवाचा गजर।
नाशिकमधील त्र्यंबकेश्वरच्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची गर्दी. मंदिराला आकर्षक रोषणाईसह फुलांची सजावट तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन. नाशिकच्या गोदा तीरावर असलेल्या कपालेश्वर महादेव मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांची गर्दी. भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाकडून 300 कर्मचारी तसंच मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ मंदिरात भाविकांचा उत्साह. मध्यरात्री जिल्हाधिकारी अभिनय गोयल, आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न. मंदिराला आकर्षक अशी सजावट आणि विद्युत रोषणाई. आज राज्यभरात महाशिवरात्रीचा उत्साह. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरातही भाविकांची मध्यरात्रीपासून दर्शनासाठी मोठी गर्दी तसंच राज्यातील शिवमंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या भीमाशंकर येथे पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. भीमाशंकर परिसर भक्तिमय झाले. पहाटे शिवलिंगाची महापूजा आणि अभिषेक देखील संपन्न झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घृणेश्वर या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी गर्दी. महाशिवरात्री निमित्त पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची अलोट गर्दी. महाशिवरात्री निमित्त कोपेश्वर मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई. पहाटेपासूनच भाविकांची खरं तर दर्शन घेण्यासाठी गर्दी. हर हर महादेवच्या गजरात परिसर दुमदुम निघालाय. परळीतील वैद्यनाथ मंदिर रात्री 12 वाजल्यापासून भाविकांसाठी खुले. सायंकाळी होणार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय महापूजा. महाशिवरात्रीच्या निमित्ताने नागपूरच्या 400 वर्ष जुने प्राचीन कल्याणेश्वर मंदिरात सकाळपासून गर्दी. तर शिवभक्तांकडून शिवपिंडीवर पूजा अर्चना करून रुद्राभिषेक. उत्तर प्रदेशचे मंत्री आदित्यनाथ गोरखनाथ मंदिरात महाशिवरात्री निमित्त केला रुद्राभिषेक. आज प्रयागराज महाकुंभमेळ्याचा शेवटचा दिवस. महाकुंभात स्नान करण्यासाठी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी. तर उत्तर प्रदेश सरकारकडून आज चोख नियोजन. महाकुंभाचा शेवटचा दिवस. गेल्या 44 दिवसात 65 कोटी भाविकांनी स्नान केले. 45 दिवस चालणाऱ्या महाकुंभाचा समारोप महाशिवरात्री उत्सवाच्या स्नानाने होणार आहे. प्रयागराजमध्ये महाशिवरात्री निमित्त त्रिवेणी संगम मध्ये भक्तांचं स्नान करणाऱ्या भक्तांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव. नाशिकमध्ये शिवभक्तांची गर्दी. महाशिवरात्री निमित्त भाविकांनी गोदावरी नदीत केलं पवित्र स्नान. मोठ्या प्रमाणात भाविक त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल. महाशिवरात्री निमित्त मोठ्या प्रमाणात भाविक अयोध्येत दाखल. देश विदेशातून भाविकांची अयोध्येत गर्दी. अहिल्यानगरमध्ये महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र वृद्धेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी नाही तर राज्यभरातून भाविक दाखल झालेत. मुंबईतील प्राचीन बाबुलनाथ मंदिर फुलांच्या सजावटीने बहरले. बाबुलनाथ मंदिरात रात्रीपासूनच भाविकांची गर्दी आहे. महादेवाच्या जयघोषात मंदिर परिसर दुमदुमून निघालाय. महाशिवरात्री निमित्त चंद्रपूरच्या अंचलेश्वर मंदिरात शिवभक्तांची मोठी गर्दी. 16व्या शतकातील हे प्राचीन मंदिर भाविकांच्या गर्दीने फुललंय. आई एकविरेच्या कार्ला येथील प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्त शिवभक्तांची गर्दी. तर महाशिवरात्री निमित्त संपूर्ण मंदिराची आकर्षक रंगीबेरंगी फुलांची सजावट. महाशिवरात्री निमित्ताने संपूर्ण मंदिराची आकर्षक रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. महाशिवरात्री निमित्त बीडमधील कंकालेश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई. विविध ठिकाणांहून भाविक दर्शनासाठी दाखल झाले. महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला चांदिवलीत भव्य महाशिवरात्र यात्रा आणि महाकाल अघोरी नृत्याचं आयोजन. नृत्य तांडव कलाकारांनी केला सादर. नृत्याला शिवभक्तांकडून मोठा प्रतिसाद. लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानाच्या महाशिवरात्रीला उत्साहात सुरुवात झाली आहे. मध्यरात्री परंपरेप्रमाणे गवळी समाज बांधवांकडून दुग्धाभिषेक तर दर्शनासाठी भाविकांची मध्यरात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी.
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा त्र्यंबकेश्वरमध्ये कार्यक्रम होणार. प्राजक्ता माळी भरतनाट्यम आणि कथ्थक करणार आहे. पुरातत्व विभागाकडून परवानगी मिळाल्याची विश्वस्त मनोज थेटे यांची माहिती. महाशिवरात्रीनिमित्त मुंबईत बेस्टच्या आज जादा गाड्या, तर कानेरी गुफेला जाणाऱ्या भक्तांसाठी विशेष सोय. सकाळी 10:30 ते संध्याकाळी 7:30 पर्यंत विशेष फेऱ्या सुरू राहतील. माउंट फुजीच्या पायथ्याशी असलेल्या जपानी लष्करी तळावर भारत आणि जपानच्या सैन्यांचा 2 आठवड्यांचा युद्ध सराव सुरू आहे. द्विपक्षीय संरक्षण संबंध मजबूत करण्याच्या अनुषंगाने भारत जपान युद्ध सराव सुरू. वाशिम जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक अनुज तारे यांना बालस्नेही पुरस्कार जाहीर. 3 मार्चला मुंबई येथे आयोजित सोहळ्यात होणार अनुज तारेंचा सन्मान. जालन्यात 2 दिवसीय शंकरपट स्पर्धा उत्साहात संपन्न. विविध ठिकाणांहून बैलगाडा प्रेमी स्पर्धेत सहभागी, तर बैलगाडा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी बैलगाडा प्रेमींची मोठी गर्दी. यवतमाळमध्ये मारेगावमधील देशी दारू दुकान बंदसाठी खरतर लाडक्या बहिणीनं उपसले उपोषणाचं हत्यार. त्वरित दारू दुकान बंद करण्यात यावी. उपोषण स्थळावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मागणी करण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने सोलापुरातही महाकुंभ अमृत स्नानाचं आयोजन. ज्या नागरिकांना प्रयागराजला खरतर जाता आलं नाही त्यांच्यासाठी सोलापुरात शाही स्नानाचं आयोजन. मेट्रो 3चा दुसरा टप्पा लवकरच सेवेत. MMRC कडून मेट्रो मार्ग सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. BKC ते आचार्य अत्रे खरतर चौकाचा दुसऱ्या टप्प्यातील मार्गावर मेट्रो गाडीची चाचणी संपन्न झाली आहे. उन्हाचा चटका, गरम हवेच्या झळा, उकाड्यामुळे होणारी काहिली बुधवारी देखील कायम आहे. तर गेल्या 8 वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. जळगाव जिल्ह्यात पुन्हा GBSचा रुग्ण आढळलाय. रावेर येथील 6 वर्षीय मुलीला GBSची लागण. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू. दारवा पोलीस ठाण्याच्या आवारात वॉटर ATMचे उद्घाटन. नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून वॉटर ATM उभारण्यात आले. चिपळूणमधील खरवतेतील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या जागेत उभारण्यात आलेल्या लेदर बॉल क्रिकेटच्या भव्य स्टेडियमचं उद्घाटन. आंतरराष्ट्रीय खेळाडू रिंकू सिंग आणि व्यंकटेश अय्यर यांच्या हस्ते पार पडलं उद्घाटन. सिंधुदुर्गच्या आचरा किनाऱ्याजवळील सागरी हद्दीत मासेमारी करणाऱ्या नौकेवर कारवाई. अनधिकृतरित्या LED लाईटच्या सहाय्याने मासेमारी करत असल्याने कारवाई. सांगली महानगरपालिकेसमोर वाढीव घरपट्टी बिलांची होळी. महानगरपालिकेने वाढीव घरपट्टी जिझिया रद्द करण्याची मागणी केली आहे. वाशिम शहरातील अकोला नाका परिसरात चिखलाचं साम्राज्य. रस्त्यावर असलेले खड्डे बुजवण्यासाठी लाल मातीचा उपयोग. या लाल मातीचा आणि धुळीचा नागरिकांना प्रचंड त्रास. तक्रार करूनही यावर कोणतीही उपाययोजना केली नसल्याने रोष व्यक्त. महाराष्ट्र कर्नाटक बससेवा पोलीस बंदोबस्तात सुरू होणार. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोनही राज्यांकडून तयारी सुरू आहे. गेल्या 4 दिवसांपासून दोन्ही बाजूची बससेवा बंद आहे. वाशिम, कारंजा, मंगळूर, पीळ आणि रिसॉर्ट खरतर नगर परिषदांनी थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. थकीत मालमत्ता धारकांना नोटीस आणि जप्तीच्या सूचना देण्यात आल्या. अकोला जिल्ह्यातील पातूर पंचायत समिती BDOच्या दालनात गावकऱ्यांचा ठिय्या आंदोलन. या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन. बदलापूरमध्ये पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिला प्रतिकात्मक JCB भेट. तर शहरात अतिक्रमण विरोधात कारवाईचा धडाका. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून कौतुक. जलवाहिन्यांचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यासाठी कल्याण डोंबिवली शहरातील पाणी पुरवठा बंद. 27 फेब्रुवारीला सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार. पुण्यातील देहूतील इंद्रायणी नदीने घेतला मोकळा श्वास. पर्यावरण प्रेमी तसेच देहू नगर पंचायत प्रशासनाला इंद्रायणी नदी जलपर्णी मुक्त करण्यात यश. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वारणा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू.
नागरिकांनी आणि मासे विक्री करणाऱ्यांनी मृत पावलेले मासे घेऊ नयेत असे प्रदूषण खात्याचं आवाहन. पंढरपुरात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे अच्छे दिन. उत्पादन घटल्याने द्राक्ष दरात झाली मोठ्या प्रमाणात वाढ. सिल्लोड तालुक्यातील चिंचखेडामध्ये एका शेतात 2 काळवीट ठिबक सिंचनाच्या खरंतर नळ्यांमध्ये शिंगे अडकून पडले होते. विळा करवत ब्लेडच्या सहाय्याने 15 ते 20 मिनिटं शर्तीच्या प्रयत्नानंतर 2 काळविटांची शेतकऱ्यांनी सुटका केली आहे. वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान आतापर्यंत खरंतर त्यांच्या खात्यामध्ये अनुदान आतापर्यंत जमा झाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. अनुदान लवकरात लवकर देण्यात यावे अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामू अण्णा इंगोले यांची प्रशासनाकडे मागणी. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर हळदीची लागवड केली आहे. सध्या हळद काढणीला सुरुवात झाली आहे तर शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल समोर नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या ब्रिजवर अपघात. या अपघातात रिक्षाचं नुकसान. रिक्षात 3 प्रवासी होते मात्र कुणालाही दुखापत नाही. भाजपच्या ऑनलाईन सदस्य नोंदणीवर सायबर भामट्यांचा दरोडा. भाजपचे घाऊक सदस्य करून देतो म्हणून नागरिकांची फसवणूक. देशभरात सुमारे 500 पदाधिकाऱ्यांची केली फसवणूक. या प्रकरणी दिल्लीतून एकाला अटक. यवतमाळ शहरात चोरीचे अनेक गुन्हे. मोबिनला या व्यक्तीला खरंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सोने चांदी आणि रोख असा 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पिंपरी चिंचवडमध्ये 4 परदेशी तरुणींची वेश्या व्यवसायातून सुटका. या प्रकरणी परदेशी दलाल महिला पोलिसाच्या ताब्यात तर 20,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त. संसार मोडल्याच्या रागातून जावयानं सासूला पेटवलंय. सासूला पेटवून जावयाची स्वतःलाही पेटवून घेत आत्महत्या. मुलुंडच्या नवघर परिसरातील धक्कादायक प्रकार. छत्रपती संभाजीनगरच्या घृणेश्वर मंदिरात मारहाण. घृणेश्वर मंदिर परिसरातच भाविकांमध्ये जुंपली. राज्यात बिटकॉइन घोटाळ्यावरून मोठी छापेमारी. 6,600 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा अंदाज. राज्यात तब्बल 60 ठिकाणी करण्यात आली छापेमारी. सीबीआय आणि ईडीकडून मोठ्या प्रमाणात तपास सुरू आहे. कोल्हापूरमधील 11 गुन्ह्यातील 58 किलो खरंतर गांजा नष्ट करण्यात आलेला आहे. महेंद्र पंडित यांच्या अध्यक्षतेखाली राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक स्नेहलता नरवणे यांच्या उपस्थितीत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. वाशिमच्या कारंजा तालुक्यात उंबरडा ते सोमठाणा रोडवर बिबट्याचा वावर पाहायला मिळालाय. तर बिबट्याचा वावरेचा आता व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद झालाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.